सोबत कायम हे जोडलं राहील. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय विकास, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे प्रथमेश. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती फरहान मुल्ला. फरहान पहिला बॉल घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिलं घेऊन फरहान तयार. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती फरहान. पहिल्याच बॉलवरती फॉलिंग स्वीप करण्याचा तिथे प्रयत्न जरूर होता. अतिशय वेगवान हा मारा फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मागील 4 ते 5 वर्षापूर्वी जर पाहिलं तर फरहान अगदी नव्यानं होता. मॉडर्न शिरगाव या संघामधनं खेळताना त्याला पाहिलं गेलं होतं आणि तिथून जर आपण पाहिलं जयलिश शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिरगावमधली ही नवीन पिढी आपण पुढे घडताना पाहतोय. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फरहान गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला बॉल. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेडूला खेळलाय. अलेन तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अलेनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव अजून मात्र फलकावरती जोडली गेली नाही आहे. विकास जर आपण पाहिलं तर टायमिंगचा बेताज म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. अनेक मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता विकासकडे आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर शांत आणि संयमानं खेळतो आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र हात खोलतो. असा हा शांत आणि संयमी असलेला आक्रमकतेचा सितारा आपण पाहतोय विकास. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, येतोय चौकार. खणखणीत फटका 4 धावांकरिता. लेनचा मारा केला, पिक केलं त्या लेंथला आणि आपल्या अंदाजात स्क्वेअर लेगच्या रिझनला खेळलं चौकाराकरिता विकासने. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार फरहान. याही वेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत. बीट केलं जाते फिल्डरला. चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र लावले परंतु त्याचा फायदा काही झाला नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक बाउंड्रीज, चौकार. मी म्हटलं होतं शांत आणि संयमानं सुरुवातीला खेळतो आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र मोठे फटके हे पाहायला मिळतात विकास धसकरच्या बॅटमधून. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र फुलटॉस बॉल सोडणार नाहीये विकास. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, सिक्सर, षटकार, 6 धावा. काय जबरदस्त ताबडतोड फटकेबाजी इथे पाहायला मिळते विकासच्या बॅटमधनं. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही विकासला टाकाल तर डेफिनेटली ते तुम्हाला मैदानाच्या बाहेरच जाताना दिसतील आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकला शफल मुवमेंट विकासची पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता, आपल्या अंदाजामध्ये खेळलं चेंडूला. षटकाराची मोहर तिथे उमटवली चेंडूवरती. या षटकाराने आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढताना दिसतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले फरहानला. चेंडू टाकायचे तर कुठे टाकायचे, कारण की विकास आता मात्र लय मध्ये आलाय. त्याला सुरामध्ये बॅटिंग करताना दिसतोय. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र फुलर लेनचा बॉल फटका तर खेळलाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. अलेन चेंडू खाली येतोय आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन तिथे पाहायला मिळालं. चेंडू बराच उंच गेला होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर लक्ष केंद्रितपणाचा अभाव हा तिथे जाणवला आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर बिनबाद 16.
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. अगदी काय जबरदस्त बॅटिंग केली विकास धसकरने. आता प्रथमेश आल्या स्ट्राईकवरती. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर मुसद्दिक शेख. इथे मात्र वेगवान मारा, बॅटची कडा लागली आहे. अगदी चांगला झेल यावेळेला मात्र टिपला गेलाय. इथे लागलेला आहे पहिला धक्का अर्नाळा संघाला. प्रथमेश गॉन बॅक टू दी पवेलियन. यार्ड क्रॉस करणार नाहीये त्याच्या अगोदर नवीन बॅटरने दाखल व्हायचं आहे या सूचनेकडे देखील लक्ष असू द्यात. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रोहित नव्यानं दाखल झालाय. प्रथमेश बिग हिट करण्याच्या मनस्थितीमध्ये तिथे जरूर दिसले, परंतु बॅटची कडा लागली. विकेट किपरने मात्र हेरलं. अगदी चांगला कॅच या ठिकाणी मात्र कॅरी केला गेलाय. मुसद्दिक शेखची ताकद जर आपण पाहिली तर अगदी तेज तर्रार गोलंदाजी राहिली आहे. मुंबई अंडर 23 या संघामध्ये मात्र आपण पाहिलं होतं मुसद्दिक शेखला सिलेक्शन झालं होतं चांगलं क्रिकेट MCA करता खेळताना. आणि आज आपण आपल्या गावाकरता देखील चांगलं क्रिकेट गेली कित्येक वर्ष मुसद्दिकला पाहतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मुसद्दिक. नवीन फलंदाज रोहित तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेग डीप आहे, त्यानंतर लॉंग ऑन डीप आहे आणि कव्हर देखील. पुन्हा एकदा चांगला बॉल शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. त्यानंतर अचानक उसळी घेताना चेंडू पाहायला मिळालाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय अलाइनच्या हातामध्ये गेलाय. अगदी मैदानी लगत एक रन पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 झाली. इथे मात्र षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फक्त हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पायावरती चेंडू आदळतोय. लेग बाईसचे संकेत जे आहेत ते पंचांकडनं आलेत आणि लेग बाईसच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन जी आहे ती जोडली जाते फलकावरती. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 18 धावा 18 रन्स. यावेळेला मात्र फुलर लेनचा बॉल फटका तर अगदी चांगला खेळला जातोय. फिल्डर चेंडू खाली आणि यावेळेला मात्र अगदी लॉलीपॉप कॅच असंच म्हणावं लागेल. अगदी साधा सरळ सोपा कॅच यावेळेला मात्र सुटला गेलाय. इथे मात्र जीवनदान मिळते फलंदाज रोहितला. आता या जीवनदानाचा फायदा रोहित कशा प्रकारे उचलेल, कारण की जेव्हा एखाद्या फलंदाजाचा कॅच तुम्ही सोडता त्यानंतर त्याला जीवनदान मिळतं आणि त्याच्यानंतर त्याचा आत्मविश्वास बूस्ट होतो आणि त्याचं रूपांतरण एखाद्या मोठ्या खेळीमध्ये होऊ शकतं. आता पाहूया रोहित कशा प्रकारे खेळेल. 4 बॉल झालेले आहेत. षटकातील 5 बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार मुसद्दिक. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे आहे. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळते. अगदी चांगली संघ बांधणी शिरगावची पाहायला मिळते. सर्व खेळाडू जे आहेत ते आपण पाहिलं तर अगदी नव्या दमाचे हे शिलेदार शिरगाव 11चे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहतोय जयू दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल आखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु वेग देखील तितका भन्नाट. या बॉलला फक्त सॉफ्टली खेळून काढलं. ऑन साईडला चेंडू गेलाय स्क्वेअर लेगला. मुसद्दिक मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांवरती थोडेसे नाराज जरूर दिसले फील्ड झालं तेव्हा. आणि इथे जर आपण पाहतोय तर झाली षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 1 गडी बाद 22. अगदी मुसद्दिकने जर आपण पाहिलं तर नियंत्रणामध्ये हे षटक हाताळलं. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 22. पहिलं षटक फरहानचा अगदी धावांचा तडाखा पाहायला मिळाला. विकास धसकरच्या बॅटमधनं तब्बल 16 रन एकवटले गेले. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव. विकास अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आणि नव्यानं त्याला मात्र जॉईन झालाय रोहित. तो देखील चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतोय. आतापर्यंत 5 वरती नाबाद रोहित आहे.
आता षटक क्रमांक 3 कुठला गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जाईल. फैजान. नवीन गोलंदाज फैजान आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र संपुष्टात आलाय. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर 22 रन फलकावरती फैजान गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुरू असलेली लढत आपण पाहताय. जयू दुर्गेश 11 अर्नाळा विरुद्ध शिरगाव 11. आता विकास झस्करसाठी काय प्लॅनिंग आखली जाते, काय रणनीती आखली जाते, काय डावपेच आखले जातात ते आता पाहावं लागेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती फैजान. श्रीगाव टीम जास्त वेळ व्यतीत करू नका विनंती आहे. ऑलरेडी सामन्याला बराच उशीर झालाय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती फैजान. फैजान टू विकास. इथे मात्र फुल टॉस बॉल फटका तर अगदी चांगला खेळला जातोय. यावेळेला मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय. तिथे मात्र फरहान आपण पाहताय 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी आपण पाहतोय 2+1 एक्स्ट्रा नोटची पाहायला तिथे मिळते. 9+2 यावेळेला मात्र पाहायला मिळाल्या. 3 धावा एकवटल्या गेल्या या चेंडूवरती आणि या 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 25 धावा. प्रत्येक बॉलवरती मात्र मोठ्या धावा जमवायच्या हेच कॅल्क्युलेशन जणू काही विकास झस्करने आपल्या मनामध्ये बाळगलंय आणि त्याचनुसार मात्र मोर्चा प्रत्येक बॉलवरती तो वळवतोय. षटकातील पुढील बॉल अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. पायावरती टाकलेला चेंडू यावेळेला मात्र लेग लान्सच्या माध्यमातून चेंडूला खेळलाय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. फिल्डर तिथे डीपमध्ये आहे. चेंडूवरती येत आहेत आणि चांगलं फील्ड करताना दिसले. यावेळेला मात्र आपण पाहतोय 1 रन ही कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 26-26. अगदी चांगली साइडआर्म ऍक्शन फैजानची पाहायला मिळते. पाहूया फैजान षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन. अगदी चांगला बॉल अगदी चांगला बॉल. कुडलेंचा टप्पा यावेळेला मात्र हाताळला. बॅट स्विंग अगदी वेगामध्ये होतं. फटका जर बसला असता तर डेफिनेटली एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता. परंतु बॅट अगोदर फिरली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू देखील आपण पाहिलं तर विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये जाताना पाहायला मिळालाय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26. षटकातील तिसरा बॉल. यावेळेला मात्र फटका तर चांगला आहे परंतु फरहान मुल्ला त्यावेळेला मात्र कुठली मिस्टेक करणार नाहीत. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. रोहित गॉन बॅक टू दी पवेलियन. तर फटका तर चांगला खेळला होता परंतु फरहानने अगदी चेंडूवरती नजर चांगली ठेवली आणि त्यानंतर त्या झेलला अगदी कंप्लीट करताना दिसला. अतिशय चांगला झेल इथे मात्र टिपला गेलाय. विकेटचं पतन झालेलं आहे. 2 गडी बाद झाले. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 26-26. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं दाखल झालेला आहे जिग्नेश. हाही एक पिंच हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी जिग्नेशकडनं होईल. षटकातील पुढचा बॉल फैजान घेऊन तयार. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फरहान मुल्ला फ्रेम मध्ये येतोय. बॅक टू बॅक फॉलिंग विकेट्स पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागलाय जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाला.
वाला सावरला जाईल का करण आणि विकासच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला फैजान ऑन हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक बॉल फैजानचा. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा घेतले दुसऱ्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र उशिराने फेकी आणि त्याचाच फायदा उचलताना यावेळेला मात्र आपण फलंदाजाला पाहिलं. हुकचा फटका यावेळेला पाहायला मिळाला. अगदी कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये खेळलं, कारण की तो मोह दिला होता फैजानने करणला की जेणेकरून मोठा फटका खेळावा आणि उंच उडावा आणि क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपावा, परंतु तसं झालं नाही. हँड अँड आय कोऑर्डिनेशन उत्तम पाहायला मिळालं आणि हलक्या हाताने फक्त खेळलं. षटकातील पुढचा बॉल फैजानचा. पुन्हा एकदा चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर इथे पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची फलकावर 3 गडी बाद 28. चा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या 28 झाली आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. 3 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. आता या उर्वरित 3 ओव्हर्समध्ये किती रन अजून बनवले जातील, किती रन्सचं टार्गेट जे आहे ते बनवलं जाईल. मुसद्दिक शेख पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय. जे पॉवर प्लेतलं दुसरं षटक मुसद्दिकचं आपण पाहिलं होतं. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केल्या. मुसद्दिक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. इथे मात्र कट केलेला फटका अगदी गॅप मधनं जातोय. चेंडू गेलाय अगदी थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. चौकार 4. चेंडू टाकला होता आणि अगदी विकासनं गॅप पाहिला की ऑफ साईडचं क्षेत्र रिकाम आहे. गॅपमध्ये खेळलं आणि इथे चौकाराची मोहर उमटवली आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 32. षटकातील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने घेऊन पुन्हा एकदा मुसद्दिक शेख तयार. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र बॉटम हँडच्या सहाय्याने आपण पाहताय. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला खेळलाय. 1 रन तर घेतले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न जीवाच्या आकांताने आपण पाहताय. ती इच्छा पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्याची पाहायला मिळाली आणि रन देखील कंप्लीट होताना हा पाहायला मिळालाय. 2 रन कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 34. चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसत आहेत विकास आपल्या संघासाठी. आतापर्यंत आपण पाहिलं तर विकासने 11 बॉल खेळलेत. 25 वरती नाबाद तळ ठोकून उभा आहे. इथे मात्र शिरगावच्या गोलंदाजांकरता डोकेदुखी राहिली आहे. विकासची ही बॅटिंग, जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके आणि जेव्हा चांगले चेंडू असतील तेव्हा मैदानी लगत, आणि हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सातत्यानं विकासच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचा सिग्नल हा दिला गेलाय. वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा मुसद्दिक घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर विकाससाठी. ओहो, अतिशय चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फैजान तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळतंय. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा. मुसद्दिकने ज्या प्रकारे नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आहे आणि त्या नियंत्रणामध्ये त्यांना विकासला देखील ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची, हात खोलण्याचे मौके मुसद्दिकने दिले नाहीयेत. पहिल्या षटकात या अगोदर वैयक्तिक पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. दुसऱ्या षटकात इनफॅक्ट 6 धावा मोजल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल. अतिशय धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळालाय. मोठा हिट करण्याचा प्रयत्न. या डॉट बॉलने धावसंख्येमध्ये फारसा काही फरक पडणार नाहीये. टॉस झाला, टॉस जिंकला होता शिरगाव 11 या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जयू दुर्गेश 11 अर्नाळे या संघाला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण अगदी चांगल्या प्रकारे स्वीकारताना सध्या तरी आपण पाहतोय
पुन्हा एकदा शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल जो आहे तो सातत्यानं पाहायला मिळतोय. या षटकात जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 आले, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर 1 रन आणि त्यानंतर सलगचे पुढचे 2 चेंडू जे आहेत हे निर्धार स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. म्हणजे संमिश्रित गोलंदाजी आहे ती मुसद्दीककडनं पाहायला मिळते आणि फलंदाजांचा देखील मनसुबा आहे की प्रत्येक बॉलवरती धावा घ्याव्यात, परंतु मुसद्दीक सध्या मागील 2 बॉलवरती हावी होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अगदी चांगला फटका रिव्हर्सचा पाहायला मिळालाय, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे, 6 धावांकरिता षटकार. आतापर्यंत 26 वरती नाबाद आहे. ड्रिंक्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे, कारण की प्रखर ऊन आहे. हंगामाची सुरुवात झाली आहे. पहिली स्पर्धा, प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सराव जो आहे तो अजूनही कम्प्लिटली प्रत्येक टीमचा झालेला नाही आहे. त्याचं कारण आहे तो म्हणजे अवकाळी आलेला पाऊस, त्यानंतर मैदानं सगळी ओली झाली. क्रिकेटच्या हंगामाला खऱ्या अर्थानं दसऱ्याला सुरुवात होते, परंतु पावसाने घातलेलं थैमान आणि थांबलेलं क्रिकेट पुन्हा एकदा आता रुळावरती येईल. 42ला 3 अशी स्थिती पाहायला मिळते. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची आता काय स्ट्रॅटेजी या ड्रिंक्स ब्रेकमध्ये आखली गेली आहे दोन्ही टीमकडनं. बॅटिंग टीम आता काय बॅटिंग करेल, त्यानंतर शिरगाव 11 कशा प्रकारची गोलंदाजी करेल उर्वरित 2 षटकांमध्ये. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मनाचे राजे चषक वेळी 2025 हे पर्व दुसरं आपण पाहतोय आणि दुसऱ्या पर्वाचा आजचा हा 3रा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवत आहात. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहे. जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कारण की या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात यूट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट होतं तेव्हा बऱ्याचदा आपण पाहिलं तर व्ह्यूवरशिप जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जाते. 4 षटकं झालेली आहेत. 4 षटकानंतर 42 धावा या फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती फैजान. तिसरं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकात अगदी भरीव कामगिरी फैजानची राहिली. 6 धावा दिल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. तोच फैजान पुन्हा एकदा तयार. इथे मात्र वेगाचा वापर केलाय, युक्ती वापरली, अप्रतिम फटका, सिक्सर, 6 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. सुपला शॉट इथे पाहायला मिळाला विकासच्या बॅटमधनं. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना दिसते. जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची धावसंख्या फलकावरती झालेली आहे 48-48. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय फैजानचं षटकाराने. अगदी सलामीला दाखल झालेला विकास मात्र आता जणू काही ढाल बनलाय अर्नाळा या संघाची. तुम्ही काही रणनीती आखा, परंतु मला माझ्या संघाकरिता लढायचं आहे, झटायचं आहे आणि तो झटताना विकास पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. पाहूया षटकातील पुढचा बॉल. अतिशय वेगवान मारा, पुन्हा एकदा तोच खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर गोलंदाजाची अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळाली. बॉडी लाईन अटॅक यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. फैजान अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फैजानची जर बॉलिंग ॲक्शन पाहिली, मोहम्मद अमीरची एक क्लिअर ॲक्शन ही जरूर पाहायला मिळते. पाहूया षटकातील पुढचा बॉल. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार फैजान. व्हॉट अ शॉट.
अप्रतिम बॅकहँडचा वापर, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम. 6 षटकार. मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. त्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन जुळून आलं. पॉवर स्लॅम, पॉवर हिट इथे पाहायला मिळाला षटकाराच्या रूपात. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 54. 54 धावा, अर्धशतक लागलंय फलकावर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फैजान. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्लीन बोल्ड, दांडी गुल केली जाते विकासची. विकास गॉन बॅक टू दी पवेलियन. एक महत्वपूर्ण योगदान विकासचं पाहायला मिळालं आणि अशी बहुमूल्य खेळी इथे मात्र संपुष्टात आणली फैजानने. व्हेरी वेल प्लेड विकास. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकास गेले आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं स्विंग होणारा बॉल सरळ यष्टांवरती आदळला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती या षटकात आपण पाहिलं षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर पुन्हा षटकार आणि पुन्हा तोच प्रयत्न विकासचा होता. 38 धावांची बहुमूल्य खेळी इथे मात्र संपुष्टात आणली फैजानने. नवीन फलंदाज हर्षद अगदी अडचणीमध्ये सापडलेला असताना विकासने बहुमूल्य 38 धावा बनवल्या. आता हर्षद नव्यानं दाखल झालाय. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी हर्षदच्या माध्यमातून केली जाईल. पाहूया फैजान षटकातील पुन्हा एकदा 5वा बॉल घेऊन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फाईन लेग डीप आहे, स्क्वेअर लेग देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन डीपला आहे, कव्हर देखील आपण पाहताय डीप मध्ये आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल फैजान घेऊन. अतिशय चांगला बॉल, वेगवान मारा, पायावरती चेंडू आदळतोय. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट तिथे केला गेलाय आणि अगदी चांगली बॅट स्लायडिंग या ठिकाणी करंटची पाहायला मिळाली. बॅटला लागून चेंडू गेला आणि एक धाव तिथे कंप्लीट केली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण आता पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 55-55. यानंतरची लढत आपण उत्तनचा संघ यानंतर आपल्याला खेळताना दिसणार आहे. 5 बॉल झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती फैजान. स्ट्रायकिंग एंड वरती आहे करण. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 55. सहा गडी बाद 55 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता या सत्रातील शेवटचं षटक बाकी आहे. चला शिरगाव 11 टीम जास्त वेळ वाया घालवू नका. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता उसेफ येतोय गोलंदाजी मार्क वरती. शिरगाव 11 संघ वेडीच्या मैदानावरती पहिल्यांदाच खेळतोय आमदार चषक या स्पर्धेमध्ये. शिरगाव 11चा खेळ पाहायला मिळाला होता. काय अप्रतिम परफॉर्मन्स शिरगाव 11 तिथं केला होता. आता या मैदानावरती आजच्या दिवसात आपल्या खेळांना मन मोहित करतील का आपल्या पाठीराख्यांना ती आता पाहण्यासारखं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता हुसेफ सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग एंड वरती आहे फलंदाज हर्षद. आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. पहिला बॉल अतिशय वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळालाय. हलक्यातने चेंडूला खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव यावेळेला मात्र वेगाने परिपूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 56 धावा.
अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता करण निजाईकडे आहे. आता या 5 चेंडूंमध्ये किती मोठे फटके येतील, किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट हे सेट केलं जाईल. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती उसेफ. यावेळेला मात्र चेंडू टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहतोय तर डाऊन द लेग जाताना हा पाहायला मिळतोय. अर्नाळा टीमच्या प्लेयर्सना मी विनंती करतोय की आपण स्टँड मध्येच स्थानापन्न व्हायचंय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या सत्रातील 4 चेंडूंमध्ये किती धावा अजूनही जमल्या जातील. सध्या जर आपण पाहतोय तर 57 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र डॉट बॉल जो आहे तो पाहायला मिळतोय. धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे ती दाहकता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. सर्वच्या सर्व गोलंदाज जर आपण पाहिलं तर कामगिरी अगदी उत्तम पद्धतीने केली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघाच्या बॅटर्सने देखील त्यांचा दमखम दाखवलाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. षटकार 6 धावा. काय जबरदस्त टायमिंग सहित या चेंडूला खेळलं. ज्या वेगामध्ये हुसेफने चेंडू टाकला आणि त्या वेगाने मात्र आपल्या मनगटातली ताकद यावेळेला दाखवली करणने. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 63. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला अंजाम दिला. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या सत्रातील. 63ला 4 अशी स्थिती फलकावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला मात्र तोच रिझल्ट. सुपर्ब. गगनचुंबी षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी अगदी ऐन भरामध्ये आलेला आहे. कारण असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. लागोपाठ 2 बॉलवरती 2 षटकार हे पाहायला मिळालेत. कारण की शेवटची षटकं जी असतात ती आपण बऱ्याचदा पाहतो की हाणामारीची षटकं म्हणून ओळखली जातात आणि तीच हाणामारी लागोपाठ फटकेबाजी पाहायला मिळते आहे. करण इज इन ऍक्शन मोड असंच दृश्य इथे पाहायला मिळालंय. मॅच बॉल या ठिकाणी आलाय. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती आता झालेली आहे 69. 69 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या सत्रातील. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा उसेफ तयार. आता मात्र दडपण आणि दबाव गोलंदाजावरती निर्माण केलाय करणने. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्गवरती उसेफ. अगदी चांगला बॉल. टो क्रशिंग यॉर्कर यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून लागलाय धक्का. Karan gone back to the pavilion. आता या सत्रातील शेवटचा बॉल बाकी आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं, कशा प्रकारे फेकी झाली आणि इथे मात्र क्रीज पासनं दूर होते आणि गोलंदाजाने ते किमया साध्य केली रनआउटच्या माध्यमात. इथे जर आपण आता पाहिलं तर किती धावांचं लक्ष हे राखलं जाईल. शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. रविकांत नव्यानं दाखल झालाय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी.
शेवटचा बॉल या सत्रातील उसेफ घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र काय घडलंय, शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. इथे जर आपण पाहिलं तर पहिलं सत्र जे आहे ते संपलं जात आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 6 षटकं झालेली आहेत. 6 षटकांनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची धाव फलकावरती 70. या अगोदर आपण पाहिलं होतं उशिराने सामना सुरू झाला. 5 धावांची पॅनल्टी लावली होती आणि ते रिवाइज कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं ॲज अ पॅनल्टी म्हणून जे रिवाइज टार्गेट जे आहे 65 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 66चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय शिरगाव संघासमोर. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आता सेकंड इनिंगमध्ये आपण पाहूयात. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. व्हॉइस ऑफ नवली आपलं मनपूर्वक धन्यवाद. आमचे जवळचे मित्र. सामन्याला होईल सुरुवात. 71 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 5 धावांचं पॅनलाइज अर्थातच 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. जयू दुर्गेश 11 अर्नाळा सदानंद पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंगरपाडा गावातील अनमोल रत्न त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. नेहमीच या संघाला ते कॉपरेट करत असतात अर्नाळा टीमला. जयूच्या फार आठवणी आहेत आपल्या सर्वांच्या हृदयात. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्याने हाताळलं. परंतु काळाचा महिमा काळच जाणे असं नेहमीच म्हटलं जातं. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. उत्तम टीमचा कॅप्टन आणि एका साईडला मनाचे राजे वेडी या 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आशिष भाऊ यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आशिष भाऊ यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. मनाचे राजे चषक वेळी 2025 नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला उत्तन आणि एका बाजूला मनाचे राजे वेळी. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. आशिषजींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत.
उत्तम संघाचे कॅप्टन इथे कॉल कळवत आहेत. टेल इज द कॉल अँड येस टेल्स इट इज. नाणेफेकीचा कौल उत्तम संघ जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षक. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. उत्तम म्हणजे किनारपट्टी विभागातनं इथे यायचा प्रवास कसा राहिला? खूप चांगला प्रवास आहे. ग्राउंड पण खूप मस्त आहे. मजा आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे तुम्हा आम्हा सर्वांना रिझवण्यासाठी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात होते. साई पाध्ये या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. भावेश पवार यांचे बिग फॅन. प्रत्येकाचे वेगवेगळे फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळतात या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. नो डाऊट त्यामध्ये साई पाध्ये यांना आपण पाहत आहेत. साई पाध्येने मारलेला तो षटकार अजून डोळ्यासमोर येतोय. रील्स बनली होती. तर वेलकम साई, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. साजिद लाला सर, नितेश कदम सरांना आपण पाहताय. दोन्ही पंच अगदी कंटिन्यूच राहत आहेत. ऑल इज वेल. मनाचे राजे चषक वेडी. वेड लावणारं हे क्रिकेटचं मैदान निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या कडा कपाऱ्यात, अगदी हिरव्या गवतातला ताजेपणा आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला अनुभवता. मंद सुगंध वारा आणि खऱ्या अर्थानं मन मोकळं. नेहमीच आपण या मैदानात आल्यानंतर प्रसन्नता ती मिळते. एक वेगळंच समाधान काही औरच असतं या मैदानात आल्यानंतर. आणि म्हणून हे प्रत्येकाच्या हृदयात हे मैदान ठसून बसलेलं आहे. शिरगाव 11 टीमला विजयासाठी 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट. मुसद्दिकने खूप चांगली गोलंदाजी हाताळत. दुसरं जे षटक हाताळलं होतं ते फक्त 6 धावांचं पाहायला मिळालं. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. मुसद्दिक एका साईडला आपण पाहत आहेत आणि मैशीद यांना आपण पाहू शकाल. दोन्हीही मात्र जबरदस्त मातब्बर खेळाडू. एका साईडला मुसद्दिक स्वतः ऑलराऊंडर, लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. 6 सीटर्स या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. पहिला बॉल अमित तांडेल. पहिलाच बॉल ऑन साईडला स्लॉक केलंय. अतिशय वेलकम बाउंड्री. अमित तांडेलचा खरपूस समाचार घेत पहिल्याच बॉलवर क्लास. मुसद्दिकच्या बॅटमधून 4 चौकार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. इरादे पक्के स्पष्ट केलेत पहिल्याच बॉल पासून आपण पाहू शकतायत. मुसद्दिक, अमित तांडेल गेली 2 ते 3 वर्षात या खेळाडूने एवढी चांगली प्रगती केली की अनेक उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब आपल्या नावावर केलेले आहेत. मग ती वाळू असेल, अर्नाळा समुद्र किनारी आणि त्या मैदानात डॅनियल खावरे यांची स्पर्धा, जो मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो रबर बॉल क्रिकेटचा. भाभ्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली त्या स्पर्धेत सुद्धा चांगली कामगिरी केली. या वेळेला आपण पाहताय जबरदस्त चेंडूला फक्त दिशा दिले. फार वेगाने चेंडू निघून जातो. आउटफील्ड फास्ट आहे. 4 रन. गेल्या वीक मध्ये जर इथे येऊन पाहिलं असतं तर फार गवत वाढलं होतं. गवत वाढल्यानंतर आपण पाहिलं तर ते ग्रास कटिंग केली. कारण कोणत्याही खेळाडूला मात्र त्याचा
फटका बसायला नको, त्यामुळे शुभमजी पाध्ये यांनी सांगितलं की ग्रास कटिंग करून मात्र थोडीफार आपण लेवल करूया, कारण गेल्या वीकमध्ये खूप गवत वाढलेलं दिसत होतं आणि त्यामुळे मात्र हीच ताकद असते की कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नाही, तर आयोजकांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे मोठी होते. अप्रतिम चांगला बॉल, सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. तुषार भोईर यांनी खास करून मेहनत घेतली ग्रास कटिंग करण्यासाठी, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कॅन्डी यांना आपण पाहतायत, कुंदन गरत. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधा राणीमाण परंतु उच्च विचार त्यांच्या डीजेच्या माध्यमातून संगीतातून ऐकायला मिळतात. आज आशिष या ठिकाणी उपस्थित आहेत. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय, बॅक पंच. व्हॉट अ बॅटिंग, क्लास, काय क्लास दर्शवत असताना पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास मुसूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. बॉल फेकून झालेत ते 4. जेव्हा 2 षटकं ही पॉवर प्लेची असतात ना, त्या पॉवर प्लेमध्ये जेव्हा तुम्ही शांत डोक्याने क्रिकेट खेळता, क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन तुमचे अप्रतिम असतात, अशा वेळेला धावा खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि गोलंदाजावर दबाव ऑटोमॅटिकली वाढतो. वेला ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला अमित तांडेल. आपल्या थ्रो करण्याच्या प्रयत्नात जरूर होते, विकेट घेण्याच्या शोधामध्ये होते. ही ताकद आहे अमित तांडेलची. 3 चौकार आल्यानंतर 2 बॉल डॉट जरूर आलेत. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेले. 12 रन्स. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर जिग्नेश त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सर्कलमध्ये 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिलं षटक यशस्वी मुसद्दिकच्या नावावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. द ग्रेट स्टार्ट. कंपॅरिझन करताना अर्नाळा टीम जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम स्कोर कार्डवर होती 16 वर. इथे 3 धावेने मागे आहे. जमेची बाजू आहे की दोन्ही बॅटर आतापर्यंत अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. खेळपट्टी त्यांच्या स्पेशली मुसद्दिकच्या प्रेमात पडलेली आहे. 13 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकाल 53. 30 बॉल 53. विघ्नेश साखरतोडे फार कमी वयात कमी वेळेमध्ये या खेळाडूने खूप चांगली किमया साध्य केली. आपल्या स्वतःच्या कुशल कर्तृत्वामुळे फलंदाजी गोलंदाजी ॲज अ फिल्डर म्हणून या खेळाडूला मी पाहिलं होतं 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे, परंतु या फिल्डरने मात्र संघाला दखल करण्यास भाग पडलं की माझ्याकडे ती पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे की मला बॅटिंगमध्ये चांगली बॅटिंग करता येते आणि गोलंदाजी सुद्धा करता येते. मी परफेक्ट ऑलराऊंडर आहे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फार वेगाने चेंडू होता. रावळेचं मैदान कोण विसरेल. विघ्नेश साखरतोडेला फ्रीज मिळाल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज त्यांनी जी काही अमाऊंट त्या फ्रीजची आहे ती बेबी बोलियार हृदय बोलियार या मात्र मुलाला ती देण्यात आली. यावेळेला ऑन साईडला टायमिंग तर चांगला आहे परंतु डिस्टन्स क्लिअर झालेलं नाहीये. प्रथम येत आहेत. खूप चांगला कॅच कॅरी करत असताना फर्स्ट विकेट डाऊन. विघ्नेशला पहिली सफलता. बॅक टू द पॅव्हिलियन. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 66 धावांचा पाठलाग करताना 70 धावा होत्या. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी थोडेसे उशिराने खेळाडू दाखल झाले आणि 5 धावांचं पॅनलाइज केलं गेलं. शुभम पाध्ये यांची स्पर्धा हे मैदान म्हटलं तर तुम्हाला इथे डिसिप्लिन फार महत्त्वाचा भाग आहे. जे संघ चांगले खेळतात त्यांना चांगला प्रतिसाद या सफाळेकरांकडून नेहमीच मिळालेला आहे. हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा वेगवेगळ्या विभागात होतात. आपल्या गावाकडून खेळताना प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे थोडीशी कुठेतरी
धावपळ होत असते, आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, परंतु तेवढंच वेळेवर येणं, आयोजकांकडे पाहणं, कारण आयोजक हे नेहमीच तुमच्या आणि आमच्यासाठी व्यासपीठ तयार करतात, स्वार्थ नसतो त्यामध्ये. आणि म्हणून मी म्हटलं की कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नाही, ती स्पर्धा आयोजकांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे मोठी होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विघ्नेशला पहिली सफलता हाती लागली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, ही पंचांनी मात्र या वेळेला नाकारलं. आणि ज्या पद्धतीने एक वेगळीच ॲक्शन साजिद लाला यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु इथून आपण पाहायचं आहे ज्या पद्धतीने पंच काय विचारपूस करतायत. चला, पंचांकडे जाऊ नका, तुम्ही अपील केले, नो डाऊट पंच आता विचारपूस करून जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पंच येतील, जागेवर जो काही निर्णय असेल तो अचूक दिला जाईल. आणि इथून जर आपण पाहिलं तर नॉट आऊट डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 3 बॉलचा खेळ झालाय. शिरगाव 11 मुसूने चांगली सुरुवात केली होती, परंतु संयम थोडासा सुटला. अप्रतिम, चांगलं लेटकेट खेळलेत, गॅप शोधलायत. 3 फिल्डर मात्र जणू काही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये धावतायत असं दृश्य पाहायला मिळालं. त्यांना बीट करत चेंडूने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. जणू काही त्या बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली गेली. चौकार, गुड शॉट. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. ॲलनच्या बॅटमधून खूप चांगला फटका. अलेन खूप चांगला फटका यावेळेला खेळत असताना फक्त बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं, वेगेचा फायदा उचलला. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. बॅटचं टॉप एज. विकास धसगर कोणतीही चुकी करणार नाहीये. मिस्टर चिका, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अलेन बॅक टू द डगआउट. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, सर्व काही आपण पाहतायत. परंतु नेहमीच आपण म्हणतो की या खेळाडूला एवढी बोली लागली ISPL मध्ये, तो मालामाल झाला. परंतु मालामाल कसा झाला, त्याच्या अगोदरचे त्याचे संघर्ष, त्याचे कष्ट, त्याचे प्रयत्न, त्याची धावपळ, नोकरी धंदा सांभाळून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या खेळाडूंनी खूप काही आपल्या जीवनामध्ये पाहिलेले आहे चढ उतार. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा चांगले प्रदर्शन दाखवता त्यावेळेला तुम्ही नजरेसमोर येता प्रत्येक पॅकेजच्या, प्रत्येक मॅनेजरच्या. आणि त्यामुळे तुम्हाला मात्र मालामाल होता येतं. फक्त नुसतं सांगून चालत नाही, तर त्या गोष्टी सत्यात साकाराव्या लागतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम प्लीज. मुसफ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. सिंगल तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. 1 रन मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. एका साईडला जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम. या संघाला मैदान नाहीये, ही एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून मी सांगू शकेन. त्यांच्यासाठी मैदान म्हणजेच समुद्रकिनारा. भरती आणि ओहोटी या 2 गोष्टींच्या जोरावर त्यांची प्रॅक्टिस ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि याच गावातून विनायक भोईरसारखा एक चांगला रणजीपट्टू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. सध्या तो रेल्वेकडून खेळत असताना आपण पाहू शकाल. याच गावातून त्याचेच बंधू पोलीससुद्धा आपण पाहत आहेत चेतन भोईरला. याच गावातून आपण पाहिलं तर प्रशांत गरजसारखा एक चांगला अनमोल हिरा मिळाला. याच गावातून मात्र अनेक खेळाडू घडत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक हिरासुद्धा गमावला याच गावाने.
अर्थातच जयू, तुझ्या आठवणी मात्र फार आहेत आणि क्रिकेट खेळत असताना प्रत्येक कर्नाळकरांच्या तो हृदयात अजून सुद्धा स्मरणात आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. चला थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेकडे जर एक नजर टाकली तर एक शॉट मिड ऑफ घेतला गेलाय. त्यानंतर एक डीप बॅक पॉइंट, थर्ड मॅनला एक फिल्डर तैनात केलाय. अप्रतिम चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी रोहित पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. ॲज अ फिल्डर म्हणून रोहितकडे पाहिलं गेलं, परंतु वालईपाडापासून त्याचा तो प्रवास त्याला ॲज अ बॅटर म्हणून घेतलं आणि रोहितने जी किमया दाखवली तिथून त्याला क्रमवारीत बदल केलं. 4थ्या 5व्या 6व्या त्यानंतर वन डाऊन आणि ओपनिंग सुद्धा त्यांनी केलेली आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तुमच्यामध्ये बदल असायला हवा. निसर्गाचा नियम आहे बदल करणं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. चांगली फिल्डिंग होती. तिसरे षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. अमित तांडेल याच विभागात सफाळीचं मैदान, अर्थातच आपण पाहिलं तर विराथनचं मैदान आणि त्या विराथनच्या मैदानात आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पहाटे त्याला सन्मानित करण्यात आला होता आणि त्याच मैदानात मनोज पाटील मनाला बाईक सुद्धा मिळाली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला. ही ताकद आहे या गोलंदाजाची. ही स्पेशालिटी आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. हर्षद मेहरला आपण पाहतायत. हा सुद्धा एक खेळाडू जिद्दी आहे. हर हुन्नरी हरपन मौला खेळाडू. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. लॉंग स्टॉप रिझनला सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा आहे. 66 धावांचा पाठलाग करताना इथून अजून प्रवास 46 धावांचा आहे. 20 बॉल 46, 20 बॉल्स रिमेनिंग एंड 46 रन्स रिक्वायर्ड टू विन. 20 गेंदे शेष और 46 रन की जरूरत. हलक्याशा हाताने चेंज ऑफ पेस. लोअर वन चेंडू होता. मुसफला असं वाटलं की हा बॉल वेगाने येईल, परंतु ऐन वेळेला फक्त नरम हाताने खेळला. सॉफ्ट हँडचा वापर करत असताना संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स ऑन दी बोर्ड. यानंतर मनाचे राजे वेडी वर्सेस उत्तन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल हाताळलेत. वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण होतं की मला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळावी. त्यासाठी अपार कष्ट प्रचंड मेहनत घ्यावी लागते. परंतु आता अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बनता यायला पाहिजे. ऑन साईडला चेंज ऑफ पेस अगोदर ओळखलं होतं. मैशिदच्या बॅटमधून जबरदस्त हा करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत झन्नाटेदार षटकार 6. ब्युटिफुल टायमिंग. काय फटका खेळला होता. चेंडूला येऊन दिलं परफेक्ट. यावेळेला बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला मात्र खिचून मारलं. 6 धावा येत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 3 षटकांचा आतापर्यंत काही समाप्तीवर झालाय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि शिरगाव 11 टीमला विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 38 रनची आवश्यकता आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान, सर्वांना हवं असं मैदान पाहायला मिळतं. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं आढळणार नाहीत आणि खेळण्याचं स्वप्न तर बाजूलाच राहिलं. परंतु अशा मैदानात ग्रामस्थ मंडळींचं खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप कौतुक करावं लागेल. स्टँड्स आपण पाहतायत. प्ले स्टँड्स आपण पाहू शकाल. ऑल इज वेल.
18 बॉल 38 रन. विघ्नेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मुसफ टू विघ्नेश साखळतोडे. चांगला बॉल आतमध्ये येणारा होता. पंचांकडे दाद मागितली. यावेळेला लॉंग स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी लेग बाईचा इशारा. 1 रन मेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सकाळच्या 17 पासून क्रिसलीला आपण पाहतायत. जुचंद्रमध्ये फार क्रिकेट खेळलं क्रिसलीने, अंडरम पासून ओरम पर्यंत. आणि त्यानंतर एक आयोजक म्हणून सुद्धा आपण त्यांना पाहिलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे महिषीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. हर्षद मेहरच्या हातामध्ये झेल देऊन परतीच्या मार्गावर अर्थातच पॅव्हिलियनचा रस्ता पकडला. गॉन. यश या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनाचे राजे वेडी टीमचा एक बाहुबली. चांगली फिटनेस, ॲथलेटिक प्लेअर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जात असताना पाहायला मिळतोय. मेन ऑपरेटर प्रशांत भगत नारंगी या गावातून ते बिलॉंग करतायत. मार्श बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 37 37 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. सफाळे विभाग म्हटला तर आता टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते ती सफाळे विभागाला. एक काळ पालघरमध्ये फार मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्या, परंतु आता पालघरमध्ये कालपासून परवापासून आपण पाहिलं तर सातपाटीकरांनी सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट करून पुन्हा एकदा पालघरकरांच्या खेळाडूंचं लक्ष वेधित केलंय. कारण जेव्हा स्पर्धा होतील त्यावेळेला खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स करतील, क्लास दाखवतील. मॅक्झिमम 30 ते 40 स्पर्धा झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवता, त्यावेळेला बाहेरचे खेळाडू आल्यानंतर, पॅकर्स आल्यानंतर नजरा मात्र तुमच्याकडे लागलेल्या असतात. चांगला बॉल. विघ्नेशची ही ताकद आहे की परफेक्ट फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स ओळखणं, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन ओळखणं, त्याचं फुटवर्क काय आहे, तो कोणत्या दिशेने खेळण्याची कला बाळगतो. या सर्व काही गोष्टींचा सारासार जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा एक परिपक्वतेचे गोलंदाज बनता. त्यामधला विघ्नेश. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. नो लुक शॉट. क्लास टायमिंग. मॅग्निफिसेंट. व्हॉट अ शॉट बाय मार्श. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. 35. प्रदीप पाटीलची आठवण आली या षटकारावर. काय फटका खेळला होता. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांची आठवण करून देण्याचा हा अतिशय सुंदर प्रयत्न आणि सक्सेस ठरले. संघाची धावसंख्या 35. हा फटका तुम्ही यूट्यूबवर 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय फटका खेळलाय. क्लास. ऐन मोक्याच्या क्षणाला जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना तेव्हा खूप जिगर लागते. अप्रतिम. सेन्सिबल बॅटिंग. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न. प्रथम मात्र यावेळेला वेगाने येत आहेत परंतु उशिराने फेकी. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एस नो अँड वेट. काय संयमाने बॅटिंग करत असताना मार्शला आपण पाहतायत. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 14. 13 बॉलमध्ये 29 रन. 13 गेंदे शेष और 29 रन की जरूरत.
विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल डॉट होतोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ दोन्ही गोलंदाजांनी कंटिन्यूस गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ समाप्तीवर अमित तांडेल आणि विघ्नेश साखरतोडेचे 2-2 षटकं ही हाताळली गेली. जाऊ शकता पाणी घेऊन. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये विजयासाठी 29 रनची आवश्यकता. 14.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. मार्श एका साईडला मुसद्दीक या वेळेला पाण्याची व्यवस्था करतात. एक छोटा मेसेज घेऊन जात आहेत की या षटकामध्ये धावा मॅक्झिमम 15-16 जर आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 12-13 होऊ शकतात. परंतु इथे आता टीम मीटिंग अर्नाळकरांनी सुद्धा घेतली. जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम या वेळेला विचार हेच करत असतील की आपल्याला धावांवर लगाम लावायचे. जेवढे बॉल डॉट येतील तेवढं प्रेशराईज फलंदाज होतील, अंडर प्रेशर विकेट फेकतील आणि ह्याच काही गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रॅटजी खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. मागे काय झालं याचा विचार न करताना आता या वर्तमान काळामध्ये मी काय करणार आहे हे खूप मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये. MS11 झाई टीम थोडासा आराम फरमाईश करत असताना पाहायला मिळते. अतिशय एक डिसिप्लिन खेळाडू त्या संघामध्ये फार पाहिलेले आहेत. शांत स्वभावाचे, नम्रपणाचे खेळाडू. म्हणूनच मोतीलाल शाह यांना हा संघ का आवडतो त्याचं एकमेव कारण त्यांची जिद्द, त्यांची ताकद. बऱ्याच वेळेला पराभूत होतात परंतु मोतीलाल शाह यांनी मात्र या संघाला जणू काही वचनच दिलंय की जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत तुमचा पॅकस मीच राहीन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 29 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आणलंय करण. निजाईला आपण पाहतायत एक लेफ्ट आर्म बॉलर आहे. विकेट कोणत्याही क्षणाला घेण्याची ताकद असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कारण या खेळामध्ये कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही. म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. त्यामुळे कधीही कमी लेखून चालायचं नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या करिअरमध्ये. 12-29 ह्या वेळेला पहिलाच बॉल चान्स घ्यायला हवा होता. ही नामी संधी पुन्हा पुन्हा दौडून येणार नाहीये. नो बॉलचा इशारा, 1 रन ऍड होईल. फ्रीचा सिग्नल मिळेल. बॉल सुटला होता आणि इथून आपण पाहिलं तर कदाचित अंधाधुंदी जरी बॅट फिरवली असती तर या वेळेला धावा बनल्या असत्या, परंतु ती संधी हुकले. आता 12 बॉल 28 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ. जे श्रोते पाहत असतील 6 सीटर या चॅनेलवर यूट्यूबच्या द्वारे ते सांगत असतील मॅच काय सुरू आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत टेस्ट मॅच सोडून मात्र या मनाचे राजे चषक वेडीचा जरूर वेड लागला असेल. यावेळेला फुलटॉस बॉल होता. नामी संधी होती. पुन्हा एकदा मात्र रिस्क घेतलेली नाहीये. जोखीम पत्करली नाही. 1 रन दुसऱ्या रनसाठी परतलेत परंतु काय विकेट किपिंग. सुपर क्लास MS धोनी स्टाईल मध्ये विकास धसगर चिका. पहा जर ॲज अ विकेट किपर तुम्हाला बनायचं असेल नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंना तर विकास धसगरची ही मात्र विकेट किपिंग पाहावी. रनआउट कसे घ्यावेत हे मात्र यावेळेला दर्शवून दिलं. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 27 ची आवश्यकता आहे. पहा काय विकेट किपिंग केले. आज विकास धसगरच्या चिकाच्या स्टेटसला राहील की काय. यस पंच बेल्स. यस रिलीफ स्प्रे जर असेल तर आपण घेऊन जायचं. फर्स्ट एड किट. सगळ्या गोष्टी मात्र आपण वेडीच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतात. काही स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे की काही आयोजक विसरतात फर्स्ट एड किट आणण्यासाठी. ऐन वेळेला मात्र आपण पाहू शकाल
त्या सुविधा उपलब्ध नसतात, परंतु बारीक सारीक गोष्टीकडे खूप वेळा पाहिले गेले आणि त्यामुळेच आयोजन हे नेहमीच उत्तम दर्जाचं राहिलेलं आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 11 बॉल आणि 27. फाईज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अकरा बॉल 27. मॅच ऑन आहे. 50-50% चान्सेस. शिरगाव 11 जयू दुर्गेश 11 अर्नाळा या टीमच्या दोन्हीही बाजूने आहेत. 11-27. ऑन साईटला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक रन मेल. मिस टायमिंग स्ट्रोक. जिग्नेश पुढे सरसावेल. उशिराने फेकी करून चालणार नाहीये. सुणूक दाखवली, चपळाई दाखवली. 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर ज्या पद्धतीने खूपच दुखापत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. संतोष गावड जे एक सुंदर कवी आहेत आणि अतिशय टेंबी खोडावे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच ते वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपल्या ज्या चारोळी आहेत ते पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात. प्रेमळ स्वभावाशी माणसे, सुंदर परिसर असे, आवडणारे वेडीगाव माझे, म्हणूनच आमच्या विटी लाईनमध्ये नाव गाजतंय ते मनाचे राजे. क्या बात आहे. खूप चांगलं. मात्र संतोष गावड जे मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजकांना मनापासून आवडणाऱ्या चारोळी या संतोष गावड यांच्या माइंडमध्ये फिट असतात. असं नाही आहे की ते प्रत्येक वेळेला ही स्पर्धा असली तर तेच दिसेल. वेगवेगळ्या तुम्हाला चारोळी दिसणारच. ही त्यांची कला आहे. या कलेला दाद द्यावी लागेल. संतोषजी गावड आपलं मनपूर्वक धन्यवाद. आय थिंक सो रविवारच्या दिवसामध्ये ते उपस्थित राहणार आहेत. नेहमीच ते समालोचक यांना नेहमीच मात्र प्रेरित करतात आणि वेडीगावचे भाऊजी आहेत त्यामुळे त्यांचं येणं सहज आणि शक्य होईल. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी फैजला थोडीशी दुखापत होते, दुखापत फार न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. या गंभीर दुखापतीतून भरपूर खेळाडू माघार घेत असतात आणि अशा वेळेला खूप त्यांना रिकवर होण्यासाठी खूप महिने लागतात, दिवस लागतात, वर्ष लागतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. परंतु अलीकडच्या काळामध्ये जिद्दीने खेळण्यासाठी खेळाडू तयार झालेत. कारण आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर फक्त आपण ड्रेस कोटिंग चांगले ब्रँडेड घातले म्हणून क्रिकेटर बनत नाहीत. त्यासाठी तुम्हाला गोष्टी समर्पित कराव्या लागतात आणि त्यामध्ये मेन जी गोष्ट असते ती म्हणजे प्रॅक्टिस. महत्त्वाचा मुद्दा. तुमच्याकडे भले कितीही एक्सपिरियन्स असेल परंतु जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर त्याचा फायदा हा मात्र तुम्हाला मिळणारच नाही. प्रॅक्टिस करा. डेफिनेटली त्याचा फायदा हा सातत्याने पाहायला मिळतो. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी अजूनसुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 25 रनची आवश्यकता आहे. एक मोठा फटका तुम्हाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणण्याचे चान्सेस निर्माण करू शकतो, मार्ग मोकळा करू शकतो. हा क्रिकेटच्या मैदानात जिद्दीने हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे लक्ष्य जरी मोठं असलं परंतु इथे सबब आणि कारणं सांगून चालणार नाहीयेत. कारण म्हणतात ना, कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसे कारणं सांगत नाहीत. अप्रतिम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साईडला बॉल ऑफ साईडला येतोय. अमित तांडेल वेगाने येत आहेत, अटेम्प्ट करतायत बॉलला आणि एकच ॲक्शनमध्ये फेकी करत असताना ग्रेट फिल्डिंग आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग विकास धसगरची. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 24.
8 बॉल 24 रनची आवश्यकता शिरगाव 11 टीमला. चला थोडंसं स्पीडअप करा. जवळजवळ या मॅचला माझ्या मते तरी 1.5 तास 90 मिनिटे होण्याच्या मार्गावर आहेत. मोठा प्रहार संधी होती, त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. पंचांकडे दाद अपील जरूर केली गेली. कारण निजाईची नेहमीच अपील ही स्ट्रॉंग असते. एखाद्या माणसाला जर जागं करायचं असेल तर डेफिनेटली त्या पद्धतीचं त्याची आपल्याला अपील ही सातत्याने पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 43 या धावसंख्येवर 43. अप्रतिम चांगला फटका आहे. अमित तांडेलला बीट करेल का हा बॉल? नाही, कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनसाठी निघालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलंय नॉट आऊट. आणि इथून आपण पाहिलं तर पंचांनी नॉट आऊट यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ज्या पद्धतीने 2 रन्स ॲड झालेत. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 45. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता आहे. 6 गेंदे शेष और 21 रन की जरूरत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. ऑलरेडी 90 मिनिटे घेतलेली आहेत या मॅचला. थोडंसं स्पीडअप करा. सहा बॉल 21 रनची आवश्यकता. चला वेळ फार दवडला जातोय, जरा घाई करा जरा. तरी आपल्याकडे 6 संघ आज असले तरी सुद्धा तुम्हाला प्युअर आणि क्वालिटी क्लेवर क्रिकेट खेळायचं असेल, जास्त षटकं खेळायची असतील तर तेवढी वेळेची बचत करा. आयोजक तुम्हाला डेफिनेटली 6 षटकं खेळवतीलच. प्रत्येक आयोजकांची इच्छा असते, तुम्ही जेव्हा बाहेरून संघ येतात वेगवेगळ्या परिसरातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून, त्यावेळेला आयोजकांची हीच इच्छा असते की आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळायला पाहिजेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना तेच हवं असतं. जर तुम्ही लेट येतील, तुम्हाला 2-3 षटकांचे सामने खेळवले जातात, नाईलाज असतो आयोजकांचा. ऑलरेडी तुम्हाला तो लॉट्स दिलेला असतो. अशा वेळेला तुम्ही टायमिंग फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाचा आहे. 6 बॉल 21 ची आवश्यकता आहे. कृपाळ शाळेतून आल्यानंतर मॅच खेळण्यासाठी सज्ज होतोय. आज चिल्ड्रन्स डे. मुले ही देवाघरची फुले हे नेहमीच टायटल 14 नोव्हेंबरला आपल्याला पाहायला मिळतं. निरागस मन असतं, बालपण ते बालपण असतं. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला बॉल. अगदी हर्षद मेहरचा मी उल्लेख केला होता. एक कूल अँड काम म्हणून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. शांत स्वभावाचा आहे, पण जेव्हा जेव्हा वेळ येते संकटाशी सामना करण्याची तेव्हा मात्र हा जिद्दीने खेळाडू चांगली गोलंदाजी करतो. 5 बॉल 21. एक मोठा फटका मार्चच्या बॅटमधून आला तर कदाचित सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, रंगत वाढेल, परंतु कॉन्फिडन्स लेवलने गोलंदाजी करतो हर्षद. या वेळेला मार्चच्या बॅटमधून फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले. टक्कन आवाज आलाय. स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 15 रन. मार्च नावाचं वादळ घोंगावलंय या सुप्रसिद्ध वेडीच्या मैदानात. 4 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकतायत. चांगलं टायमिंग होतं. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि मार्च कोणताही दबाव नाही आहे. त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन. आज मला संघाला या वेळेला त्या संकटातून बाहेर काढायचं आहे. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो हे दर्शवून दिलं प्रिव्हियस बॉलमध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये फ्लॅट 6. ओ माय गॉड,
काय फटकेबाजी सुरू आहे हर्षद मेहरच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9 3 बॉल आणि 9 रन मिचेल मार्श शॉन मार्शला आपण पाहिलंय परंतु इथे मार्श वेगळा आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झटपट वाढलेली आहे अप्रतिम जवळजवळ आपण पाहिलं तर 57 धावा 3 बॉल आणि 9 सुपर बॅटिंग मार्श ही इज अ डेंजरस बॅटर आत्ता डोकेदुखी ठरलाय त्रस्त झालेला आहे गोलंदाज परंतु करण निजाई जिद्दीने तिथे शॉट ला आपल्याला पाहायला मिळतोय स्लिमिड ऑफ घेतला गेलाय यावेळेला ऑन साईडला जरूर कळलाय लक फॅक्टर 4 रन याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं हरावं लागतं लक फॅक्टरचा चौकार आता बॉल आहे 2 बॉल मध्ये 5 आता चर्चा ही असेल की त्या 5 धावांचा पॅनलाइज केलंय त्या कदाचित महाग ठरू शकतील का 2 बॉल 5 अतिशय रोमहर्षक अंगाला शहारा येणारा खऱ्या अर्थानं हा सामना पाहायला मिळतोय 2 बॉल 5 चेसिंग कंपल्सरी आहे हा नियम आपण लक्षात असू द्या माइंड मध्ये फिट ठेवा 2 बॉल 5 जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत यावेळेला हा बॉल आपण पाहिला बाउन्स आणि यस पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना खूपच आवाक्याच्या बाहेर बाउन्स होता नितेश कदम त्या ठिकाणी आहेत आणि इथून जर आपण पाहिला तर हाईट जो बाउन्स आपण पाहताय डोक्याच्या वरून गेल्या असल्या कारणानं मात्र पंचांनी त्या ठिकाणी दर्शवलं अंपायर्स त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत हा बॉल मात्र बाउन्स खूप झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत नितेश कदम यांनी सांगितलं व्हाईट बॉल चला लगेच टीम मीटिंग करू नका फिल्डिंग सजून घ्या आता बॉल आहे 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4 2 बॉल आणि 4 रन पुन्हा एकदा चला घाई करा 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं पुन्हा एकदा 2 बॉल 4 ची आवश्यकता आहे 2 बॉल 4 रन जबरदस्त सामना काटी की टक्कर या वेळेला पाहायला मिळते ईट का जवाब पत्थर से प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से कश्मकश मुकाबला या वेळेला फिनिशिंग टच हा माज नव्हे तर मार्श या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हॉट अ शॉट क्लास टायमिंग आणि अर्नाळकरांचं स्वप्न या स्पर्धेत इथेच थांबलं मनाचे राजे चषक वेडी 2025 चला मुसद्दिक आपण हँडशेक करायला विसरू नका मुसद्दिक अँड कंपनी हँडशेक करायला विसरू नका एक आपण क्रिकेट खेळतायत क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम सुखदुःख येतच राहणार यश अपयश येतच राहणार परंतु या यश अपयशाला सामोरे जात प्रयत्नांची पराकाष्ठा करत एक ना एक दिवस विजय तुम्ही प्राप्त कराल